आजचा दिवस दुसरा आणि आपण आलोत महालक्ष्मी कोल्हापूर मंदिरात. तर हा आहे तुला दृश्य सर्वांचं. नमस्कार, मी मनोज गायकर आपलं सहर्ष स्वागत करत आहोत कोल्हापूर या स्थानी. तर आपण पाहू शकता माझ्या मागे जे मंदिर आहे ते कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर खूप फेमस. इथे अतिशय आभाळ अशी गर्दी असते आणि ही श्री तिरुपती बालाजी यांची पत्नी जी रागून इथे रुसून आलेली आहे. तर तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर इथलं दर्शन घेणं हे अनिवार्य आहे. तर तुम्ही या कोल्हापूरला भेट द्या, दर्शन घ्या आणि आपलं पवित्र राखा. आणि एवढंच बोलून मी आपलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आता आलो भाजी मार्केटला, पण अजून दुकानं पण उघडली नाही आहेत. त्यामुळं आता काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आम्हाला प्रश्न पडला आहे. बघा सर्व एकूण एक दुकान बंद आहे आणि वाजलेत आता 9:45. सर्वजण भाजी घ्यायला. मित्रांना आता भूक लागली म्हणून टोमॅटो खातोय. बघा ही आहे कोल्हापूरची फेमस मिसल. जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्म के साथी हम साथ साथ हैं. तर आपण आज आलेलो कोल्हापूर या नगरीत आणि शाहू महाराजांच्या पॅलेस जवळ. तर आपण पाहू शकता ही तांबातली दिलेली आहे. तर मी त्यांना ना शाहू महाराजांचा पॅलेस हा दाखवणार आहे. तर आपण बघू शकता हा जो पॅलेस आहे खूप जुना आहे. शाहू महाराजांच्या वेळेस बांधलेला आहे लागेल. तर आपण तिथून ना प्रस्थान करू, हळूहळू जाऊ आतमध्ये. जे काय आतमध्ये संग्रहालय आहे त्याच्या प्राणी वगैरे. आधी तू चप्पलचं लाव, आधी तू चप्पल लाव. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? चालू केलं आमचा ट्रिपचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा दुसरा जेवण. आणि जेवण सुद्धा मेजवानी असणार आहे. आणि ती म्हणजे आता इथे बघायला आहे पुलाव भात, वाटाणे, मेथी, टोमॅटो, बटाटा, कांदा असा मिक्स करून आम्ही पुलाव भात करणार आहोत. आणि तिथे कामासाठी बसलेले आहेत म्हणतात ते मेथी निवडण्यासाठी. आणि आमचे कुक सुजल मुंडे यांनी सुरुवात केलेली आहे. खरोखरच ते चटकदार जेवण होणार. थँक्स, लव्ह यू. अजून या इकडे बघा, ही कोल्हापूरची मंडळीने आम्ही रस्त्यात जातात हेल्प घेतलेली आहे. त्यांनी लगेच मदत करायला सुरुवात केली आहे. बघा त्यांनी इकडे भाजी सोलायला घेतली, तिकडे मेथी पण सोलायला घेतली. कोल्हापूरची लोक खूप हेल्पफुल आहेत, आपल्याला मदत केलेली आहे. म्हणजे होतं पाणी अजून आमच्या रूमच्या मागच्या साईडलाच हे काय बीच आहे. तर सर्व आस्ते जण बीचवर येतात बघायला. तर आम्ही आता बीचवर फिरायला आलो आणि इथे मासे काढतायत. तर आम्ही त्यांच्यासाठी थांबलो, ते कधी जाला काढतील. सो लेट्स वेट अँड वॉच. भावांनो ही बघा वल्गन लागलेले, वल्गन समुद्राची वल्गन. मच्छी बघा आणि ही आहे आपली सुरमई. सुरमईची साईज बघा फक्त, साईज सुरमईची. बघू शकता हा मुलगा रात्रीच्या वेळेस ताणून झोपलेला आहे. बाहेर कॉन्सर्ट चालू असताना हा मुलगा तुम्ही बघू शकता की गाडा गुड तारा डोर
झोपलाय. तो तात्या तुम्ही बघू शकता, तुम्ही तिकडे असे बसलेले आहेत. एवढा बारीक कॉन्सर्ट चालू असताना हे आतमध्ये बसणं योग्य नाही, पण हे आतमध्ये बसताय हे चुकीचं आहे पूर्णतः. आणि इकडे हे बघू शकता तुम्ही, हे काय ओरिओ बिस्किट खात आहेत. आणि हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा बर्फांचा नाही घे. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही आलोत मालवणला मच्छी पकडायला, पकडायला नाही, घ्यायला. तर सर्व पुरुष मंडळी आलेत मच्छी घ्यायला. तर चला बघू आता इथं मालवणला मच्छीचा लिलाव कसा होतो, तर मी तुम्हाला दाखवतो. चला, हा आहे सकाळचं दृश्य मालवणचं. बागडा, फ्रेश बागडा खाल्लाय कधी? फ्रेश बागडा एकदम खूप छान. जपेत ना उठून आलेत तर हलवा आहे, कोळंबी आहे, बागडा आहे, तुम्ही काही पण आपल्यासारखं व्हरायटी नाही इथं आपल्या इथे करंजाला जास्त व्हरायटी ना. हे काय घेतला? काय दिसत नाही. मच्छी नाही, कोलंबी. किती ओढवला ₹30 किलो. मी काय बोललो तुला? तुम्ही बघू शकता आपण घेतलेली मच्छी कटिंग करतात. इथे मासे खूप फ्रेश भेटतात. फ्रेश व्हेज का फ्रेश? फ्रेश मासे आहेत. तर झोपेमुळे ना तर माझे शब्द असे गुंडाळले असतील, पण फ्रेश येते. बघा सगळं वेगळं कसं करतात. ताई, इकडच्या पेक्षा आमच्याकडेच असतं मच्छी. इकडे महाग आहे, मच्छी आता कमी आहे ना, भेटतच नाहीये. दिसतच नाही म्हणजे. आजच दिसतंय. हलवा नाही आपला, व्हरायटी नाही मच्छी. गोल वगैरे दिसतच नाही. काय गोल नाही इकडे भेटत. पीस बघा, पीस बघा. हा, बस पुढे जाड केलं तरी चालतं. नाही ना, बरोबर आहे. त्याच्यावर लेअर पण येईल ना. अरे ना, असे चांगले लागतील. हा, शिजतात पण. डिस्कशन चालू आहे का मच्छी कशी तळायची, लेअर कटिंग बिटिंग. त्यांना विचारलं बरोबर भेटते का? चालायला इथं काय जा तुम्ही जा. नमस्कार, आपण बघू शकता ताई, आपण दिवसभरात किती मच्छी कट करतो. गिऱ्हाईक असलं तर 700-800 रुपये. आणि सकाळी किती वाजता येतात? सकाळी मी 5:30 वाजता निघते घरात. सकाळी 5:30 वाजता येतात ताई. चालत येते. कुठे इथं जात? कुठे राहता? वायरीला राहते. वायरी म्हणजे आपण तारकर्लीला तारकर्लीला जाताना भेटलं ना वायरी, तिथे इथून जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर अंतर आहे. आणि ताई सकाळी इथे येतात 5:30 वाजता. सुरमईची कटिंग चालू आहे, बघू शकता. हे बघा इथं काय चाललंय. इथं मोठी बरं पण छोटी झालेत. पहिले चड्डी घे वरती, चड्डी. हा, आता टाकू काही. मग तुम्हाला कसा वाटतंय मालवण बीच? आता जेवढी मजा करायची करा, नंतर जाऊन काम मच्छी बनवायची तुम्हाला. हे माझा फोटो काढ. ही आमची छोटी मेंढरा, आणि या छोट्यांच्या मागे लागून ही मोठी मेंढरा पण आता छोटीच झालीत. काय चाललंय यांचा? हे बघा. आणि इथे ती वेगळी एन्जॉय. हे बघा, फुल धुडकूस.
आणि मी इथं एकटा व्हिडिओ काढतोय बस. माझी व्हिडिओ काढायला कोण नाही, करतात मजा. हा धावा धावा धावा. हा कोण जिंकतंय, कोण जिंकतंय? भावांनो, मी आलो इथं तारकली बीचला. पण बीच बघाल ना तुम्ही, एकदम स्वच्छ आहे, जाम स्वच्छ आहे. म्हणजे काय घाण नाही, प्लॅस्टिक नाही, काय नाही, काय नाही. हा बीच एकदम स्वच्छ आहे. पाणी पण त्याचं एक नंबर स्वच्छ आहे. पिऊ नाही शकत तुम्ही, पण चांगलं आहे पाणी, चांगला आहे बीच. बघा तुम्ही सराउंडिंग बघा. आणि मेन म्हणजे इथं ना कोण पब्लिक पण दिसत नाही, पब्लिक पण जास्त नाही आहे. तो मी रेकमेंड करेन तुम्ही नका येऊ, कारण की नाही तर पब्लिक वाढेल. येऊच नका कोणी, पण जागा तर एक नंबर आहे. आर्ट गणपती आर्टिस्ट गणपती आहे. त्याला उका आकार दे नीट, म्हणजे प्रॉपर शेप दे अजून. ही आपली चिल्लर पार्टी, दोघंच जण. त्यांना काय यावेळी जास्त कोण पार्टनर भेटले नाही, तर दोघांचं दोघं खेळतात. ए तर भावांना आपण आता आलो काजू फॅक्टरीमध्ये. तर बघा इथं कसे काजू हे आणले जातात आणि त्याला कसं बनवतात माहीत नाही, पण ही काजू फॅक्टरी आणि आपली पब्लिक सर्व काजू घ्यायला आलेली आहे. चला या होता, घ्या घरी भाजायला होता. ही ती मशीन आहे ज्यामध्ये ते काजू टाकतात आणि काय करतात ते आपल्या प्रोसेस तर माहीत नाही. मला रॉ मटेरियल येऊन त्याला प्रोसेस केलं जातं आणि आपल्याकडे तो सोललेला काजू येतो. पण इथेच तयार होतं. आपण बघू शकता किती बल्क क्वांटिटी आहे. खूप म्हणजे खूपच बल्क क्वांटिटी आहे. हे इथं यांचा टाइमपास चाललाय वेगळी काय नाही करत आहे. बघितलं हा हे बघा इथं कसं काजू हे केलं जातं. अरे वा, शिकला आमचा कुशल शिकला. नवीन जॉब समजला रे, जॉब नको इथे एक्सपेरिमेंट चालू आहेत. ते चिक लागेल ना, चिकला करतो आलं का ह्या किलो किलो ना. घेते का? घेते ना. घे घे घे, चांगलं आहे. पण ते हे नाही का, टेस्टला नाही का टेस्ट मागव ना मागव. ते समजायला आपलं ओजी आहे का नाही. हा माझी टेस्ट बघू दे. हो आगल, हा आगल आहे ना, हा सरबत डन. किती बघ ते सरबतचे. अरे मी चालूच नाही गेली, पण मी चालूच नव्हती. सागर हे हे हे. छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे. मोठे करते दिसत नाही तू. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? एकच स्टेप हा तेवढाच.
अरे मग कुशली बनवून द्यायला पाहिजे आता. कुठे गेलो नाही मग कधी बनवशील देशील कधी खायला मग आम्हाला. आता संध्याकाळी कुशल भाऊ ना सांगा. हा एवढा खेप नाही ना तुझ्या एवढा हे बघा काल उपास होता म्हणून या बायका जेवल्या नाही आणि आता मच्छी बघा कशी ताट भरून ठेवले. 2 दिवसाचा कसर काढतायत नाही पण सगळे जेंट्स मंडळी पण. हे बघा तुम्हाला ताट दाखवतो मी किती कोणीतरी किती काढलाय. हे बघा बघा. कुशल दादा हे आपला कुशल दादा. सगळ्यात रास केले त्यांनी. हा फक्त मीठ खाल्ले मीठ भाकर. आणि हा कोणाचा आहे काय माहिती. तू नाही माझा नाही तो. तूच तो. बाबा, मी गरीब माणूस किती खाल्लाय पण काय अजिबातच नाही काय खाल्ला. तर मग आज आपला मेनू आहे सुरमई मच्छी, कोलंबी, तारली मच्छी पण ही मम्मीने घेतली नाही आणि हा रस्सा पण मम्मीने घेतला नाही. रस्सा तर मी मेनू दाखवू कसा. हा आपला मालवणी स्टाईलचा रस्सा एकदम. आणि मालवणचे वेटर सुद्धा आलेले इथे स्पेशली आणि रस्त्याचे आम्ही आता मेजून नकोय. ते ओल्या खोबऱ्याचा आहे म्हणून. आता एवढं उन्हात संध्या लाव ना. नाही भावांनो आमची बस अटकलेली आहे. तर बघा कशी धक्का देतात. दम लगा के हैशा. अजून तो ढसत चाललाय टायर. थांबा दाखवा मला. हे बघा मगाशी अडकलेली एक बस जेव्हा अडकलेलीत ना अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक करके देता हूँ, जब से अभी ठीक करके देता हूँ. कब करेगा ठीक. मस्करी करता क्या? नहीं. काय हाय करता तिथं गाडी अडकली तुम्ही हाय करता. मदत करा जरा मदत. तिकडे जा धक्का द्यायला ना धक्का. मग फोटो पाहिजे फोटो फक्त. ऍक्च्युली आमच्या गाडीचं वजन वाढलेलं आहे. आता आपण बघत वजन कशामुळे वाढलं आपल्याला दिसत असेल. सगळ्यांनी जाम मच्छी खाल्ले सर्वांनी. मच्छी बघी खाल्ले. तर मित्रांनो बघा आपल्या मदतीचे हात किती आलेत. किती जण आपल्याला मदत करायला आले. आपली गाडी अडकली तर कसली अटकली ती दिगत पण नाही. मित्रांनो आमची बस जाम अटकले खाली गेले. तर आता बघू आता सोल्युशन काय निघतंय तो. भाऊ ना अर्धा तास झालाय पण आमची गाडी इथं अडकून राहिले. बघा टायर किती आतमध्ये गेलाय. अर्ध्या तासाच्या वरती होऊन गेला. आम्ही प्रयत्न करतोय. बघू आता काय आम्हाला सफलता कधी भेटते. बघा गणपती बाप्पा मोरया. हे नवीन मेंबर आम्हाला हेल्प करायला आलेले आहेत. मोरया. अतरंगी माणूस अतरंगी. ए सगळ्यांनी हाय करा. काल येतो काल. गणपती बाप्पा. तर भावानू आपण चाललो आता सर्व सिंधुदुर्ग गडावर. तुम्हाला हे ब्लॅक दिसतंय तो सिंधुदुर्ग गड आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. हा तर आपण चाललेलो आहे सिंधुदुर्ग या किल्ल्यावर. हा आपल्यासोबत कोटीचे मालक. आपलं नाव दादा. आपलं नाव दादा. अरे हात कशाला करता वरती. आवाज नाहीत मशीन मुलं. आवाज नाहीत मशीन मुलं. तर आवाज येत त्यांना मशीन मुलं आवाज येत नाहीये. त्याचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे. तर आपण बघू शकता आपण आता समुद्रातून चाललेलो आहे. नाही रस्त्यावर चाललोय आपण. हा तर ही बोट आहे आणि ते दादा आपली बोट घेऊन चाललेले आहेत. आपल्याला सुरक्षित नेणार आणि सुरक्षित परत आणणार आहेत आपल्याला इकडे. आणि आपण थोड्या वेळासाठी हा किल्ला बघणार आहोत. हाच तो सिंधुदुर्ग फोर्ट. आपण ते जातोय आणि हा इथं आहे ते महाराजांचं स्टॅच्यू. सध्या विजिबल नाही कॅमेरामध्ये. तर ते तुम्हाला मी नंतर दाखवायचा प्रयत्न करतो. आणि हा बघा आपला व्ह्यू सनसेट व्ह्यू.
इकडे इकडे ए, माझी मुलगी नाही. थांबा सगळे इथे थांबा. कोणचीच नाही घेतली थांबा. तर आपला आता बोट मधनं उतरता आम्ही सगळी. चलो माझ्याकडे नाही, मनोज दादाकडे आहेत. नाही निखिल दादाकडे आहेत. तर आपण आता सिंधुदुर्ग गडावर आलेलो आहोत. तर मी पुढे हेड करतो, तुम्हाला सगळ्यांना गाईड करतो. तर तुम्ही मला सर्वांनी फॉलो करा. चला फॉलो इन्फॉर्मेशन आपले मनोज दादा देतील. फॉलो करा. चला माझा इंस्टाचं पेज आहे, त्याच्यावर फॉलो करा तुम्ही. ताठ होती माना, उंच होतील नजरा, ह्या रेतेच्या राजाला मानाचा मुजरा. सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. आम्ही टाकणार तिसऱ्या माशाच्या युट्यूब चॅनलला. बाप्पा ओ बाप्पा व्ह्यू बघा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माते की नमो पार्वती पते हर हर महादेव महादेव. तर मित्रांनो आपला हा परतीचा प्रवास. आता आम्ही चाललो सर्व. आपला कुठं चाललो तरी आपण घरी. चॅनल सबस्क्राईब करा. कुठं चॅनल आहे